मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विविध विधानांमुळे नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे। दुसरीकडे मंत्र्यांच्या उपसमितीपुढे कोर्टाने दिलेल्या एका निकालापुढे पेच उभा राहिलाय। पाहूयात रिपोर्ट। मराठे हे सामाजिक मागास नाहीत असं विधान करून मंत्री चंद्रकांत पाटलांनी स्वतःच्याच सरकारने दिलेल्या आरक्षणावर अप्रत्यक्षपणे सवाल उपस्थित केलाय। कारण याआधीच्या फडणवीस सरकार आणि शिंदेंनीही मराठा समाजाला एससीबीसी आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता। एससीबीसी अर्थात सोशली आणि एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास म्हणजेच सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास म्हणून आरक्षण दिलं होतं। आधीचं आरक्षण कोर्टात टिकलं नाही आणि त्यानंतर दिलेलं आरक्षण कोर्टात टिकेलच असंही कुणी ठामपणे सांगू शकत नाही। मात्र आम्ही आरक्षण दिलंय या सरकारच्या दाव्यावर अप्रत्यक्षपणे चंद्रकांत दादांनी सवाल उभा करून टाकलाय। दॅट इज नॉट अ सामाजिक आरक्षण, ते आर्थिक आणि शैक्षणिक मागासांचं आरक्षण असल्यामुळे ते आरक्षण देताना आपल्याला 50% एक्सीड करता येत नाही। फक्त ज्याचा फायदा मराठ्यांना खूप झाला, आधी होईल उद्या होऊ शकतो, ते आर्थिक मागासांचं आरक्षण आहे, ज्याला सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केले। चलो 10% एक्सीड करू, त्याच्या व्यतिरिक्त तमिळनाडू सहित कोणालाही 50% एक्सीड करायला दिलेलं नाहीये। दरम्यान हायकोर्टाच्या 2003च्या एका निकालामुळे मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिली जाऊ शकत नसल्याचा दावा मंत्र्यांच्या उपसमितीने केलाय। मंत्र्यांच्या उपसमितीच्या दाव्यानुसार 2001 मध्ये बाळासाहेब रंगनाथ चव्हाण यांना जात पडताळणी समितीने कुणबी प्रमाणपत्र दिलं होतं। त्याविरोधात जगन्नाथ होले नावाच्या व्यक्ती हायकोर्टात गेले। 2003 साली मुंबई हायकोर्टाने निकाल देताना चव्हाणांना दिलेलं कुणबी पत्र रद्द ठरवलं। उपसमितीच्या दाव्यानुसार कोर्ट आदेशातील परिच्छेद 17 मध्ये सदर प्रमाणपत्र मान्य केल्यास महाराष्ट्रामध्ये संपूर्ण मराठा समाज हा कुणबी म्हणून स्वीकारावा लागेल आणि तो सामाजिक मूर्खपणा ठरेल असं कोर्टाने म्हटलंय। पुढे सुप्रीम कोर्टाने देखील हायकोर्टाचा निकाल कायम ठेवला। मात्र जात पडताळणी समितीने कोणत्या आधारावर कुणबी पत्र दिलं होतं, नोंद होती की नव्हती याबद्दल पूर्ण तपशील मिळालेला नाही। मला वाटतं 1931चे जे गॅजेट आहे त्याचा विचार आपण जे करतो हैदराबाद गॅजेटवरती इम्प्लिमेंट करताना, त्याच्यावरच आता हे जे ऑब्झर्वेशन्स किंवा मान्य सर्वोच्च निकालपत्रात त्याच्याबद्दल काही निर्देश दिलेले आहेत ते आपण तपासतो आपण, आणि मध्ये काही मार्ग निघू शकतो का आपण काही, म्हणजे माझं अन्य समाजाच्याही लोकांनाहीच विनंती राहणार आहे की तुमचं आरक्षण कोणी हिरावून घेत नाही। त्यामुळे आता हे या जरंगे पाटलांचा जो मुद्दा आहे त्याच्यावर फक्त आम्ही सध्या विचार करतो। सरसकटची मागणी बदलली नाही, तुम्ही कन्फ्युजन करू नका, सरसकटच होतंय। मराठा आणि कुणबी एक हे 58 लाख नोंदीच्या आधारावर तुम्ही GR काढा, 2004चा आधार आहे त्याला, आणि नसल बी तरी पोटजात उपजात म्हणून तत्सम जात म्हणून तुम्हाला ती आरक्षणात मराठी घेता येतात। तुम्ही फक्त तेवढंच करा, ते सरसकटच होतंय। तुम्हाला काय करायचं आम्ही आमचं बघू ना। दुसरीकडे जरांगेंचं मराठा आंदोलन हे शिक्षणासाठी नसून केवळ राजकीय आरक्षण हवंय, त्यांना गावचा सरपंच व्हायचंय असं विधान करून चंद्रकांत पाटलांनी नवा वाद सुरू केलाय। आरक्षण वाद नेमका अडकलाय कुठे ते सविस्तरपणे समजून घेऊयात। शिंदेच्या काळामध्ये मराठवाड्यात मराठ्यांच्या कुणबी म्हणून लाखो नोंदी सापडल्यानं त्यांना ओबीसी समावेशाचा मार्ग मोकळा झाला। याच नोंदींचा आधार घेत मराठा आणि कुणबी एकच असून त्यांना सगळे सोऱ्यांसह आरक्षण देण्याची मागणी जरांगेंनी केली। नवी मुंबईत शिंदेंनी सगळे सोऱ्याच्या अधिसूचनेचं पत्रक जरांगेंच्या हाती दिलं। अधिसूचनेत लग्न नातेसंबंधातून निर्माण झालेले नातेवाईक अशी सगळे सोऱ्यांची व्याख्या केली गेली। यावर चंद्रकांत पाटील म्हणतात, सगळे सोयरे म्हणजे पितृसत्ताक पद्धतीमधले, म्हणजेच वडिलांकडचे आजोबा, काका, चुलत भाऊ इत्यादी। यावर जरांगेंचा आक्षेप आहे की लग्न संबंधामधून निर्माण नातेवाईकांमध्ये आई नातलग होत नाही का? यानंतर मात्र सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेवर हरकती मागवल्या गेल्या आणि तो निर्णय अद्याप प्रलंबित आहे। त्याच्यामध्ये सगळे सोयरे वडिलांकडून असा शब्द आहे की जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे। आपला देश मध्ये एकदा बदलायचं असेल तर बदला, आपला देश हा पितृसत्ताक आहे। बाकी आपण सगळेजण लग्न झाल्यानंतर आपली बायको आपल्या घरी आणतो, त्यामुळे आपली सगळी पद्धती जी आहे, कायदा जो आहे, घटना अशी सांगते की आपली सिस्टीम पितृसत्ताक आहे। पितृसत्ताक प्रमाणे सोगे सोयरेची 100% अंमलबजावणी झाली आहे।
त्याच्या बाबतीत होत नाही, त्या प्रशांत बराजच्या बाबतीत झाले नाही, तर त्यांनी जाऊन सांगायचं असतं की मग आता सगळेच वर लागतो ना, तो वडिलांकडून लागतो, आईकडून नाही लागत. मुलगी लग्न होऊन, मी कुणबी आहे समजा, माझी मुलगी लग्न होऊन मराठ्यात गेली तर ती कुणबी होत नाही. पण कुणबी घरातली मुलगी माझ्याकडे आली तर ती मराठा होत नाही, ती कुणबी होत. हा कायदा समजून घेणार की नाही मला काहीच कळत नाही. मराठवाड्यातली पोरगी विदर्भात दिली, काही कडेची एससी होती, तिकडची काही कडेची एससीची पोरगी जर मराठवाड्यात केली ती ओबीसी होती. बघा आमचा खेळ, दड आमचा मराठ्याचं तसाच, हे करतो तो केलं तुम्ही. मराठवाड्यातली पोरगी विदर्भात दिली, तिचे पोरं ओबीसी ती ओपन. दड आमचा आंतरजातीय विवाह आहे म्हणून न कळा ना, आम्ही मराठीचे आहेत का म्हणून न मेळ लागा ना. इतकी बेकारी आहे. तिकडची इकडे पोरगी करावं, ती पोरगी आणलेली ओबीसी, तिचा नवरा ओपन, पोर ओपन आणि ती ओबीसी. आई निवडणुकीला उभा राहती, बाप तिचा प्रचार करतो. मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेच देऊ शकतात, मी नाही देऊ शकत. ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचारा, की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय, तर ते मागच्या वेळेला गेले होते ना तिकडे, बरोबर की नाही? नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना, मग हे परत का आलेत? या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेला विचारा. एक दिवस लोकसभेला सुद्धा तो हा गेम केला, त्याच फडणवीसने. त्याच्यानंतर विधानसभेत तो पोरग पाडलं, टेनिस तो पोरग पाडलं की म्हणजे राज ठाकरेंमध्ये असं आहे, मानाला घोटाळलेलं पोरग. त्याच्या घरी नुसता फडणवीस चहा पिऊन गेला की सगळा पक्ष बरोबर झाला तरी घरात चालतो असले. कुचक्या कानाचं म्हणतात आमच्या खेड्यात, कुचक्या कानाचं. विशेष म्हणजे नारायण राणेंनी काँग्रेसमध्ये असताना 2013 मध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. ते देताना मराठा आणि कुणबी समाज एकच असल्याचे दाखले राणे समितीनं दिले होते. मात्र आता राणेंचे पुत्र आणि भाजपचे मंत्री नितेश राणेंच्या मते मराठा आणि कुणबी वेगवेगळे आहेत. असं आहे, ते फक्त मराठवाड्यापुरते ती मागणी त्यांना करायची असेल तर सरकार विचार करेल. उदाहरण आमच्या कोकणामध्ये भावना वेगळी आहे. आमच्या इथे राहणारा कुणबी समाज, आमच्या इकडे असणारे मराठा समाज, ह्यांना कोणाकडे अगर तुम्ही कॅमेरा फिरवला तर ते तुम्हाला सांगतील की आम्ही जिथे आहोत तिथे आम्ही खुश आहोत आणि समाधानी आहोत. म्हणून मराठवाड्यापुरतं अगर त्यांना ती मागणी करायची असेल तर त्याच्यावर सरकार त्यावर विचार करते आणि सरकार त्याच्या संवादामध्ये आहे. पण अन्य सगळ्या लोकांना सरसकट देण्याची जी काही भूमिका आहे ना, ती ना कोकणाला आवडेल ना अन्य महाराष्ट्राच्या भागाला आवडेल. आणि म्हणून मराठवाड्यापुरते अगर ते बोलत असतील तर त्याबद्दल सरकार विचार करत आहे. सारेच दावे आणि प्रतिदाव्यांमध्ये पेच आहेत. सरकार म्हणतं की गॅझेटच्या नोंदींवरूनही सरसकट आरक्षण देता येत नाही. त्यावर गॅझेटमधल्या मराठ्यांच्या बहुसंख्य नोंदीपुढे कुणबी असूनही ते का देता येत नाही असा सवाल करतायत. राहिली कोणती मागणी? सगळ्या मराठ्यांना कुणबी करा, असं कायद्यात नाही करता येईल. म्हणजे असं करता येईल की नोंद सापडली 99% मराठी कुणबी झाली, होऊ शकतात. पण एकही मराठा नोंदीशिवाय पुराव्याशिवाय कुणबी नाही करता येणार. कोर्टात जाऊन अडकवायचंय का? असं समाधान हवंय का की एकदा आम्हाला आंदोलन मोकळं करा, द्या की काहीतरी आपण कोर्टात बघत राहू, असं करायचंय का? आपण ठरवा. मग आता सरकारी दस्तऐवजी हैदराबादचं गॅझेटियर, सातारा संस्थानांचे, बॉम्बे गव्हर्नमेंट्स कायदे देशात लागू झाले हे इंग्रजकालीन दस्तऐवजावरच लागू झाले. तेच पुरावे दस्तऐवज आमच्या मराठ्यांचे कुणबीचे आहेत. मराठा आणि कुणबी एक आहे. याच्यासाठी 58 लाख नोंदींचा अहवाल सरकारजवळ आहे. त्यामुळे मराठा आणि कुणबी एक हा पण जे आर निघतोय. गॅझेटियरमध्ये गावनिहाय, तालुका आणि जिल्हानिहाय नोंदीची आकडेवारी आहे. म्हणजे मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे असंच प्रत्येक गॅझेटियरमध्ये. सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढली, तिची फक्त आता अंमलबजावणी करणं बाकीचं आहे. पोटजात उपजात म्हणून कुणबींची, मराठ्यांची पोटजात उपजात म्हणून घेता येते. संविधानाच्या बाहेर ही मागणी नाही आहे, फक्त त्यांना द्यायचं जीवावर आलं.
ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.